तर कोण सुटणार नाही तुम्हाला कळलं लवकरच. रिव्हर्स डन. बरोबर. ओनो आयुष्यपत 2 पान आहे. द्या 2 पान द्या 2 पान. थँक्यू थँक्यू थँक्यू. पुन्हा यायचं होता आहे पैंज. म्हणजे हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण की आम्ही चाललोय माझ्या आवडत्या ठिकाणी. म्हणजे आम्ही आमच्या आवडत्या ठिकाणी चाललोय. स्वर्गात चाललोय हेवनला. खूप मजा येणार आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही दोघं असं कुठेतरी चाललोय. म्हणजे पहिल्यांदा चाललंय एवढ्या वर्षाला. हो 6 वर्षात पहिल्यांदाच चाललोय. आणि तुमच्यासाठी डिसेंबर महिन्यात 2025च्या शेवटच्या महिन्यात खूप सारे ब्लॉग घेऊन येणार आहे आम्ही. त्यामुळे प्रत्येकाने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप सारं प्रेम द्या. मजा येणार. मजा येणार आहे. 10:30 वाजले, आम्हाला कळलंच ना, झोप लागली होती. आणि गाडी पण थांबली जेवायलाच. 10:30 वाजले, भूक पण लागली. आणि 7-7:30 वाजता मॅगी खाल्ली होती मी. 7:30लाच ना, 7:30लाच छान सातारी कंदी पेढा मस्त जेवण करणार. जेवायला जाऊ. उतरताना तुझी मज्जा बघायची. पाकू पाकू बघतोय. उतर आपल्याकडे 15 ते 20 मिनिटच टाइम आहे. त्यामुळे लोकांची वाट बघण्यापेक्षा तू उतर लवकर. असं दे की आपल्या जवळ येऊन तू उतर पटकन. हे असं ह्याला सांगायला लागतं. लोकांचा विचार करणार राहिले तू. काय करणार लागतं. चला पाण्याची बॉटल घ्या. आणि आम्ही घरनंच टिफिन वगैरे घेऊन आलोय, कारण की मी 7 वाजता स्वयंपाक केला होता. म्हणजे 7ला पण नाही तेच आहे. टिफिन मध्ये काय काय आणले आता मी आणले. जर्किंग नको का तुला? जर्किंग थंडी नसेल ना बाहेर. असेल पता नाही. इकडं वर आहे. एवढं वय घेतात का ते ठेव बघता. हो तिकडे लय क्वालिटी झोप लागली मला. पाळला हल्ल्या का धाडत होता. किती वेळ झाला चालू ठेवलेला. लोकांची लाईन काही संपतच नाही बाबा. संपले आता उतरायचं पाहून. सगळेजण या जेवायला. आवाज नाही देत पर्यंत. सगळ्यांनी जेवायला या. कारण की 10:30 वाजले. बरेच जण जेवले असतील, काही जण जेवले नसतील. सकाळी साधा माणूस आहे का नाही. घरनं मस्त डब्बा आणतोय. एवढं छान हॉटेलमध्ये थांबलोय तरी सर्वसामान्य घरातला माणूस. ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघा. ट्रॅव्हलिंगमध्ये आणखी काय 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 आम्ही मज्जा करतो. मला गाडीत थांबत होते आता. हां गाडीत थांबत होते. ठीक आहे, घे जेवण. ठेवू का? बाय बाय. आमचं जेवण करून झालेलं आहे आणि गाडी निघायला टाईम आहे. सो आम्ही चालतोय, कारण शतपावली करतोय. कारण की जर गाडीत बसलो तर व्यक्ती मला नाही होणार, हे राहू शकतो. एवढं जर कन्फर्म आहे. त्यामुळं चालतं व्यक्ती नुसतं बघतो. त्यामुळे आम्ही शतपावली करतोय की परत जर गाडी आता डन असं अगं एवढी छान करणारी बायको आहे ना सांगायला. आता असं पटकन अक्षरा जाईल सोडून ड्रायव्हर तुला.
ही बस चढणार ये वरती. आम्ही डायरेक्ट फ्रंटला आहे. तर असं वर असं थांबत नाही जाऊ दे मला. माय गॉड कसं आहे सर्कस. हा चार्जिंगची सोय झाली बाय फक्त मला. ह्याची गंमत सांगायची आहे मला. ये वर वर येतो वर ये. आ जाओ. अच्छा उठवलं पचन. हात तास लावणार वर यायला. 80 किलोचा आहे. वेळ लागणारच की बाबा. आई शिकवतो तर खाली गेला डायरेक्ट. एवढ्याशा जाग्यात ना आपल्या इथं आहे का आपला गाडा रणगाडा. वेळ लागतो याला. जेवण झालंय टामटूम मस्त गाडी आहे डायरेक्ट कुंभकर्णाचं. झोपणे. आम्ही आता बसलो आहे बसमध्ये आणि धनुला खूप जास्त जेवण झाले त्यामुळे तो बसलाय वज्रासनात. वज्रासन मध्ये बसलाय. वज्र जेवण झालं वज्रासनात काय बसायचं असतं सगळं नीट पचन होऊन जातं. 10 मिनिटं तरी जेवण झालं वज्रासन मध्ये बसलाय. आणि इथे ना असा दुसरी गोष्ट सांगायची अशी राहिली की आम्ही टाइमपास म्हणून म्हणजे आठवणीने मी बॅग मध्ये उनो भरला होता खेळण्यासाठी. आणि असा विषय झाला की खाली ते बस मध्ये खाली काय ठेवतात बॅगा ठेवतात ना. तर त्याच्यामधला फक्त मी घाई गडबडीमध्ये चार्जर काढला आणि उनो तसंच राहिला बॅगेत. आणि आम्ही जेवणासाठी खाली उतरलो हॉटेलमध्ये. तर आम्ही कोणाला ते कंडक्टरला बोललो दादांना की ते उघडून आम्हाला आमची बॅग घ्यायची. आता नाही अभी लॉक किया है अभी नहीं खुलेगा वो सुबह ही खुलेगा. असाच बोलला तो आम्हाला डायरेक्ट. त्याला उद्या खोलला पाहिजे. आणि आमचं असं होतं की आज रात्री झोपाय जेवण झाल्यानंतर आज रात्री उनो खेळायचा अर्धा पाऊण तास. आणि उद्या सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर सकाळी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत उनो खेळायचा. असा आम्ही टाइमपास म्हणून तो उनो आणला होता. बोंबलला आमचा उनो. कन्व्हिन्स केला मी त्याला. तो ऐकायलाच काय तयार नाही आता त्याला काही. पहिला प्लॅन तर बिस्किटला आमचा. हा ना. त्यामुळे मन नाराज झालंय. तरी ठीक आहे बघूया पुढं. आपडी तपडी गुलाची तुपडी कसली काय बघूयात आता काय होते. काय नाही दोन कन्व्हिन्स त्याला. तू तर कंडक्टरला तर कन्व्हिन्स केलंस ना. तुला मी देणार काहीतरी. काय पैज. काय देणार पैज आपली देणार ते सांग. डील सांग. वॉच. वॉच असं येईल. ते खराब झाले ना वॉच. मी पण घेईल वॉच. तर काय पाहिजे तुला सांग. विचार करू दे तुम्ही कंटिन्यू राहा. कंटिन्यू नाही कर ना जरा कन्व्हिन्स. वॉलेट वगैरे जरा खोटं वगैरे थोडस सांगून मला असं वाटतं. आता मज्जा नरून खेळायला. कन्व्हिन्स केलेले बाई आणले आपण. तेच पाहिजे होतं कन्व्हिन्स करायचं. आणि माझी पाऊच सुद्धा त्या गाडीतच राहिली होती. पाऊच आय मीन पर्स. पैन मध्ये काय जाणार होती. थँक्यू पुन्हा यायचं होता. म्हणजे मला टेन्शन आलतं ज्यावेळेस तो आम्हाला कंडक्टर बोलला की आता बॅग नाही तुम्हाला मिळणार उद्या सकाळीच मिळणार. सुबह म्हणजे आपलं स्टेशन आल्यावरच आम्हाला बॅग मिळणार होती. पंडित म्हणतात आपल्याला. पण खूप जास्त कन्व्हिन्स केलं. बरं वाटलं मला थोडस. आता उन्हा घालणार आहे आम्ही. टाइमपास अर्धा तास आमचा निघून जायला कसं कळणार नाही मला. मज्जा आली. आता टाइमपास होणार आहे. फायनली उन्हा भेटलेला आहे. त्याचा पट्टे कात्री मात्र आहे. कसं आहे जुगारी आमचं बघा फक्त आता. कसं आहे जुगारी. 1, 2, 3, 4, 5, 6 बस बदल 7 रेड 7 आले. शी बाई काय पाण्यात दिलं बघा इकडे. एवढी घाण पानं आलेत मला पण. पाणी सगळे दिसले. क्या
टाकलं 7 भाई 7 मिला है अपने क्या अब मैं कौन सा डालू येलो है मेरे पास अभी ले पाम 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 आता उन्हा आम्ही जास्त वेळ नाही खेळणार अर्धा तास खेळेल जिंकणार तरी मीच कोण सुटणार नाही तुम्हाला कळलं लवकरच रिव्हर्स डन बरोबर उनो आई शपथ 2 पान आहे द्या 2 टाक पान टाक द्या 2 पान म्हणजे 2 पान ऐक आधीच टाका, एवढे टाका. पाणी त्यात 2 पानं वाढली टाक आता पुन्हा बोलले अगं तूच परत प्लस 2 मी उचलले ना येस आणि मी सुटा टाटडान कोण निघलं आई बाई शपथ हारला ना हारला एवढी पानं राहिलेत माझ्याकडे फायनली मी उनो जिंकलेली आहे आणि आम्ही बरेच डाव खेळलो आहे आणि टाइम पण खूप झाला आहे सो आता आम्ही झोपणार आहे आणि भेटत आपण डायरेक्ट भंगार पानं वाटली होती आता डायरेक्ट भेटत आपण उद्या सकाळी कंटिन्यू करूयात बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी आणि हा ब्लॉग तुम्ही आमचा शेवटपर्यंत बघा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा आणि अक्षरा वाल्लेकर ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सजेशन सांगा कुठं चाललंय येस काय वाटतंय तुम्हाला आम्ही कुठं चाललोय स्वर्गात आवडती जागा आहे खूप खूप आवडते छान वाटते, आणि आवडतं नेहमी आम्हाला. जातो थोडं समजून घ्या कारण की कॅमेरा हलतोय कारण की गाडी डगमगती तशी कॅमेरा हलतोय गाडी डगमगती बाप रे चलो गाईज बाय बाय गुड मॉर्निंग एव्हरीवन आता वाजले आहेत 8 आणि आम्ही फ्रेश व्हायला आम्हाला 20 मिनिटं दिलेले आहेत आणि असं फ्रेश होऊन नाश्ता करायचा कॅन्टीनला कॅन्टीनला अवतार जरा खराब आहे थोडं समजून घ्या नाश्ता काय करायचा आज मार्गशीर्षचा 2रा गुरुवार आहे दत्त जयंती सुद्धा आहे आणि माझा उपवास सुद्धा आहे सो फक्त दोन एकटाच खाणार आहे साऊथ इंडियन आणि मी नाही खाणार कारण की मी येताना सगळं माझं फराळाचं घेऊन आले होते चिप्स वगैरे हा ना लोकेशन छान आहे इकडं पाऊस पडला आणि खूप जास्त है ना त्यामुळे असं छान वातावरण झाले ना आणि मातीचा जर एवढा छान वास येतोय ना मला खाऊ वाटते आणि पाऊस पडल्यानंतर कुणाला माती खाऊ वाटते मला तर खूप वाटते वास ओ असं आहे का बाय नुसते नारळ आणि यांची इकडे हवा पंडित 1 and only 1 piece असं आता फायनली आम्ही उतरलोय बस वाजले 12:30 पोचायला खूप वेळ झाला मला आता इथून रिक्षा केली ऑटो केली मेट्रो स्टेशन पर्यंत जाण्यासाठी आता मेट्रो स्टेशनला ऑटोने सोपं काय नाही सोपं नवं पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर घर के अंदर आम्ही आता मेट्रोला पोहोचलेलो आहे आणि हा प्रवास आम्ही दोघांनीच केलाय एकट्याने त्यामुळे खूप मजा आली इतर वेळी आमच्यासोबत टीम असायची फॅमिली असायची मित्र परिवार असायचे तुमचे त्यामुळं सगळे एकत्र असायचे त्यामुळे फिरायचं त्यावेळेस आम्ही दोघांनी तेवढा लांबचा प्रवास केलाय फर्स्ट टाइम केलाय मजा आली लागतो पण होत होतं पण भीती पण वाटत होती तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल आम्ही किती धमाल केली सो आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते सेकंड पार्ट पण लवकर येतील बाय बाय लव्ह यू ऑल थँक्यू सो मच तुम्ही आमचा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला बाय बाय